मीच स्वतःहून तुमचा पाहुणा झालो. प्रेमविवाहाचा प्रकार म्हणूया. शोधणं बघणं हा सगळा प्रकार करावा लागला नाही तुम्हाला. तर अशा वि. स. खांडेकरांच्या बद्दल त्यांच्या स्मृती दिना दिवशी त्यांच्या जीवन कार्याचं स्मरण करताना मला वेळेचंही भान ठेवावं लागेल. कारण ही लहान मुलं किती वाजता इथं बसलेली आहेत मला माहीत नाही. तुम्ही मंडळी बसू शकाल, पण या लोकांची मला काळजी आहे. कारण हे बालपण मलाही आठवतं. मी खांडेकरांच्यावर बोलतो म्हणालो त्याचं पहिलं कारण, मी जेव्हा कॉलेजचा विद्यार्थी होतो सांगलीत, तेव्हा बऱ्याच वेळेला इतरांच्या बरोबर गणपती मंदिरात दर्शनाला जात होतो. आणि मग इथंच आसपास कुठंतरी त्यांचं घर होतं, त्यांचा जन्म तिथं झाला म्हणून त्यांचं नाव गणेश असं ठेवलं. तर मी कुतूहलानं, आदरानं, आपुलकीनं त्या घराकडे बघत होतो की एवढा मोठा साहित्यिक या परिसरात कुठेतरी राहत होता. एक क्षणभर थांबत होतो. मनोमनी भक्तिभावाने त्यांना नमस्कार करत होतो की असं काहीतरी थोडं तरी आपल्या हातून पुढं होईल का, त्याची काही प्रेरणा त्यांच्यापासून, त्या गणेशाच्या मूर्तीपासून मिळेल की नाही मला तेव्हाही कळत नव्हतं, आताही कळत नाही. पण या गणेशापासून, कारण त्यांचं मूळ नाव गणेश आत्माराम खांडेकर, दत्तक विधानानंतर ते विष्णू सखाराम खांडेकर झाले. ती प्रेरणा आपल्याला मिळावी म्हणून ती तेव्हा मनोमन प्रार्थना करत होतो. ती थोडीफार फळाला आली असं नंतर विचार. आणखीन एक गोष्ट, मी जेव्हा तुमच्यासारखा विद्यार्थी होतो, नंतर कॉलेजचा विद्यार्थी झालो, तेव्हा ज्या वेळी माझा आवडता लेखक या विषयावर निबंध लिहिण्याची किंवा भाषण करण्याची वेळ आली, संधी मिळाली, तेव्हा माझा आवडता लेखक ठरलेला होता की वि. स. खांडेकर. आणखीन एक गोष्ट, मी जेव्हा विद्यापीठात MA साठी आलो, प्रवेश घेतला आणि एक स्पेशल ऑफर, एका लेखकाचा अभ्यास करायचा होता. 2 पर्याय होते, संत तुकाराम आणि वि. स. खांडेकर. संत तुकाराम शिकवायला कोल्हापुरातले एक ज्येष्ठ कवी, नामवंत प्राध्यापक सूर्यकांत खांडेकर होते. नाटकर सरांना ते चांगलं नाही. आणि खांडेकर शिकवायला डॉक्टर डेरा नशिराबादकर सर. मी एक दिवस तुकाराम घ्यायचा म्हणून त्या तासाला बसलो. निर्णय अजून झालेला नव्हता. 1-2 दिवसाने नशिराबादकर सरांचा तास होता आणि मी खांडेकर ते शिकवत होते त्या तासाला बसलो. तास संपला आणि माझा निर्णय झाला की आपण स्पेशल ऑथर म्हणून खांडेकर घ्यायचं. नशिराबादकरांच्या शिकवण्याचा आणि खांडेकरांच्या जन्मजात मोठेपणाचा तो परिणाम होता. नंतर मी जेव्हा PhD करायला लागलो रणजित देसाईंच्यावर, तेव्हाही मला खांडेकरांचा एका वेगळ्या पद्धतीनं परिचय झाला. तुम्हाला माहित आहे, रणजित देसाई सर्वांना माहीत झाले, परिचित झाले, लोकप्रिय झाले, त्यांना प्रसिद्धी मिळाली, प्रतिष्ठा मिळाली, मान सन्मान मिळाला. या सर्वांचं कारण स्वामी ही कादंबरी. पण ही स्वामी कादंबरी आपण कशी लिहिली याबद्दलची त्याची प्रस्तावना, विशेषतः 3ऱ्या आवृत्तीतली मी जेव्हा वाचायला लागलो, तेव्हा त्यांचे गुरु वि. स. खांडेकर यांचं मोठेपण कळालं. एक दिवस सहज फिरत नेहमीप्रमाणे आपल्या गुरूंना भेटण्यासाठी रणजित देसाई वि. स. खांडेकरांच्याकडे गेले. दोघं बरोबर बसले. गुरु शिष्याचं नातं होतं.
काय चाललंय वगैरे सगळ्या प्राथमिक गोष्टी झाल्या. खांडेकरांनी विचारलं काय चाललंय तुझं? तर रणजित देसाई म्हणाले मी माधवराव पेशव्यांच्यावर एक कादंबरी लिहायचा विचार करतोय, त्याची काही तयारी करतो. खांडेकर म्हणले असं काय योगायोग आहे, मीही माधवराव पेशव्यांच्यावरच अजिंक्य नावाची कादंबरी लिहायची तयारी करतोय. बरीचशी पुस्तकं जमवलीत, काही नोट्स काढलेले आहेत. मला ती कादंबरी लिहायची आहे, पण हा पण फार महत्वाचा, तू जर लिहिणार असशील तर मी थांबतो. कारण तेव्हा खांडेकर हे मराठीतले प्रतिष्ठित, मान्यता प्राप्त, स्थैर्य प्राप्त झालेले, नावलौकिक मिळालेले असे मोठे साहित्यिक होते. आणि रणजित देसाई 2 कादंबऱ्या लिहूनही चाचपडत होते, कारण पहिल्या 2 कादंबऱ्यांना त्यांना फारसं यश मिळालं नव्हतं, त्यांचं नाव झालं नव्हतं. बारी आणि माझा गाव या 2 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या, पण त्यांना काही लेखक म्हणून फारसं यश मिळालं नव्हतं. आणि म्हणून आपण जर अजिंक्य लिहिली तर वि स खांडेकर नाव वाचून लोक वि स खांडेकरांच्या कादंबऱ्यांच्याकडे जाणार, त्या कादंबऱ्या खपणार, त्या कादंबरीला प्रसिद्धी मिळणार, त्या कादंबरीला पुरस्कार मिळणार, आणि मग रणजित देसाई या आपल्या शिष्यच होता. आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला की तू लिहिणार असतील तर मी थांबतो. रणजित देसाईंनी त्या प्रस्तावनेत असं लिहिलंय, इतक्या सहजासहजी आपला विषय दुसऱ्याला देणारा साहित्यिक माझ्या तरी पाहण्यात नाही. आणि पुढे एक वाक्य लिहिलंय जे फार महत्वाचं आहे, एवढ्या मोठ्या मनाची माणसं मी फार कमी पाहिली. मोठ्या मनाची माणसं फार कमी असतात, छोट्या मनाची माणसं सतत भेटत असतात, जिकडं तिकडं आहेत. म्हणून गुरु शिष्याचं नातं कसं असावं, शिष्याला मदत कशी करावी, सूचना कशी करावी, प्रेरणा कशी द्यावी, मार्गदर्शन कसं करावं, आणि हे आदर्श आणि पवित्र नातं कसं असावं, हे मला रणजित देसाईंच्यावर PhD करताना उमगलं. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. एका गोष्टीचा फक्त जाता जाता उल्लेख करतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. जेव्हा औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, तेव्हा ह्या लहान मुलांना माहीत नाही, पण तुम्हाला आम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये त्या परिसरात दंगली पेटल्या, दलितांची घरं जाळली गेली, दलितांना अतिशय त्रास देण्यात आला. मी यशम या पुस्तकात यशम जोशींनीही याचं अगदी सविस्तर वर्णन केलं. आणि हे घडलं, आणि त्या काळात कधीतरी रणजित देसाई खांडेकरांच्याकडे गेले. ते म्हणजे काय म्हणाले, स्वातंत्र्य मिळून 25 वर्ष झाली, आपला संतांचा महाराष्ट्र, आणि इथं अशा गोष्टी व्हाव्यात, हरिजन वाडा जाळतायत, दलितांची वस्ती जाळतायत, एवढ्या वाईट गोष्टी. खांडेकर म्हणाले मग बघ, विचार कर, आणि नुसतं विचार करू नकोस, याच्याबद्दल चिंतन कर आणि काहीतरी लिह. ते होऊ नये अशा दृष्टीनं काहीतरी लिह. आणि त्यातून त्यांनी समिधा या नावाची कादंबरी लिहिली. सांगायचा उद्देश असा की खांडेकर हे कशा मनोवृत्तीचे होते, कोणत्या विचाराचे आणि विचारसरणीचे होते, याची झलक यातून आपल्याला दिसून येते. आता या शाळेत आल्यानंतर वि स खांडेकरांच्या बद्दल मी पहिल्यांदाच तुम्हाला असं काहीतरी सांगतोय किंवा कोणीतरी सांगतोय असं नाही आहे. गेली अनेक वर्ष आपण दरवर्षी वि स खांडेकरांच्या बद्दल ऐकताय.
ते मूळचे सावंतवाडीचे होते. मग कालांतराने वडील सांगलीत मुनसब म्हणून नोकरीला गेले. मग त्या घराच्या इस्टेटीवरून चुलत्याशी काही भांडण झालं. तो पुढं कधीतरी त्या खांडेकरांच्या वडिलांचा काहीतरी अपघात झाला. त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. दिवस बदलत गेले. जिथं चांगली परिस्थिती होती, घरात मोलकरी नव्हती, स्वयंपाक नव्हती, त्या घरामध्ये दारिद्र्य आलं. आणि अशा दारिद्र्याच्या परिस्थितीत वि स खांडेकरांचं बालपण आणि शिक्षण व्यतीत होत गेलं. हे तुम्हाला मी मुद्द्यावरून गोष्ट या पद्धतीने सांगतोय. तुम्हाला हे सगळं माहीत आहे. अशा या गणेश आत्माराम खांडेकरांचा जन्म 11 जानेवारी 1898 रोजी झाला. वडिलांचं आजारपण सुरू होतं. या मुलाचं बालपण आणि वडिलांचं एका प्रकारे म्हातारपण आणि आजारपण या गोष्टी सुरू होत्या. ते अंथरुणाला खिळून होते, गलित ग्रात्र अवस्थेत होते. आणि याच दरम्यान कधीतरी 4थीची स्कॉलरशिपची परीक्षा झाली. त्याचा निकाल लागला आणि त्या काळात 3 रुपयाची शिष्यवृत्ती. आजच्या पोरांना, विशेषतः विद्यार्थ्यांना 3 रुपयाचं फारसं काही वाटणार नाही. त्या काळातले 3 रुपये म्हणजे आजचे 3000 रुपये होतील. त्या काळातले 3 रुपये. तर भाऊनी तेच या गणेशनी आपल्या वडिलांच्या हातावर हे 3 रुपये ठेवले. म्हणजे दादा, की मला स्कॉलरशिप मिळाली. एका पानाची कहाणी नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे खांडेकरांचं. त्याच्यामध्ये त्याने असं लिहिलंय की माझे दादा हे 3 रुपये हातात पडल्यानंतर बऱ्याच दिवसाने हसले. काय अवस्था असतील त्यांची, शारीरिक आणि मानसिक आणि आर्थिक, हे आपल्या लक्षात येतं. पुढं ते 13 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. मॅट्रिक झाल्यानंतर, सांगलीत मॅट्रिक झाल्यानंतर ते पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये कॉलेजसाठी गेले. आणि तिथंच रमणी रत्न नावाचं पहिलं नाटक त्यांनी लिहिलं. तेव्हा त्यांचं वय 16 होतं. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला जिंकला, या सगळ्या गोष्टी तुमच्या नजरेसमोर येत आहेत. तिथंच फर्ग्युसनच्या परिसरातच कधीतरी राम गणेश गडकरी म्हणजेच कवी गोविंदाग्रज आणि त्यांची भेट झाली, ओळख झाली. कोल्हटकरांच्या गादीचा वारस, कारण त्या काळात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे मराठीतले फार मोठे लेखक होते, फार मोठे नाटककार होते, फार मोठे विनोदी अशा प्रकारचे लेखक होते. सुदामाचे पोहे आपल्याला माहीत आहेत. तर तेव्हा गडकरी म्हणाले की कोल्हटकरांच्या गादीचा हा वारस ठरणार. ते मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. त्या पद्धतीनं गडकऱ्यांना लक्षात आलं की हे पोरगं पुढं कधीतरी कोल्हटकरांच्या सारखा, गडकऱ्यांच्या सारखा मोठा लेखक होणार. त्यावेळी इंटरच्या वर्गात असताना त्यांचा पहिला क्रमांक आला. मॅट्रिकला त्यांचा 8वा क्रमांक आला होता. हे सगळं जीवन सुरू असतानाच, ते कॉलेजमध्ये शिकत असतानाच एक अतिशय वाईट, एक अतिशय धक्कादायक, अनपेक्षित, त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी, अत्यंत चुकीची, त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना काहीही कल्पना न देता एक गोष्ट त्यांच्या आयुष्यात घडली. ती म्हणजे त्यांचा दत्तक विधी झाला. 13 जानेवारी 1916 ही तारीख आहे त्याची. आणि गणेश आत्माराम खांडेकर त्या दिवसापासून विष्णू सखाराम खांडेकर झाले. त्याचीच परिणिती म्हणून पुढच्या काळामध्ये ते शिक्षण सोडून परत आले, कोकणात आले. ज्यांच्याकडे दत्तक त्यांना दिलेलं होतं त्यांच्याकडे आले. नाणेली नावाचं ते गाव आहे, तिथं ते गेले 18व्या वर्षी. आणि तिथं त्यांचं पुढील शिक्षण सुरू झालेलं होतं. ते थांबवलं, शिक्षण तिथंच थांबलं. आणि शिरोड्याला शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या नोकरीला प्रारंभ केला.
शिरोडा हे गाव तुम्ही किती लोकांनी पाहिलंय मला माहित नाही. मागच्या वर्षी मला शिरोड्याला जाण्याचा योग आला माझ्या सुनेमुळे. योगायोगा आम्ही गोव्याला गेलो होतो, परत येत होतो, कुडाळ मार्गे जायचं असं ठरलं. सुनेने आपल्या पतीला सांगितलं की वाटेत रेडी म्हणून एक कुठेतरी गाव आहे, तिथला गणपती आहे, तो आमच्या घरचा देव आहे, तिथून दर्शन घेऊन जायचं. आमच्या मुलांनी लगेच संमती दिली आणि आम्ही गेलो. रेडीच्या गावाला जाता आता वाटेत मी बघत होतो, मला त्या मैलाच्या दगडावर शिरोडे अमुक किलोमीटर, शिरोडे अमुक किलोमीटर दिसायला लागलं. मी माझ्या मुलाला विचारलं, खांडेकर शिरोडे तेच आहे का, हे कुडाळपासून जवळ आहे? हो म्हणले, तोच एरिया असणार. मी म्हणलं एक काम करूया, जरा उशीर झाला तरी चालेल, 1 तास मला द्या, शिरोड्यातून आपण जाऊया, ते स्मारक कुठं आहे बघूया. कारण लवटे सरांच्याकडून मी ते नेहमी ऐकत होतो. मला 1 तास तुम्ही कुठंतरी थांबा, पण मला हे बघायचं आहे. इथंच आलोय, शिरोड्यात आलोय आणि मी खांडेकरांचं स्मारक न बघता तुमच्या गणपतीच्या दर्शनाला मी येणार नाही, अशा भाषेत सांगितल्यामुळं त्याने मला त्या स्मारकावर सोडलं. ते कुठंतरी बाहेर थांबले. मुलगा म्हणाला थोडा मग मी पण येतो, बघूया तरी. आम्ही आत गेलो. त्यांनी चौकशी सुरू केली. मग मी सांगितलं मी लवटे सरांचा मित्र आहे, त्यांच्या घरामध्ये. मग ते म्हणाले ठीक आहे. मग लगेच त्याने आम्हाला आत सोडलं. 1 तास खांडेकरांचं ते स्मारक बघून मी तृप्त झालो, अभिवादन केलं, मला बरं वाटलं. त्यांना म्हणलं आता तुमच्या रेडीच्या गणपतीसाठी तुम्ही रेडी व्हा आणि आपण जाऊ. आम्ही गेलो, दर्शन घेतलं, पण माझ्या डोक्यात खांडेकर राहिले, रेडीचा गणपती काही राहिला नाही. माझ्या मनोवृत्तीचा तो भाग असेल. सांगायचा उद्देश असा की ते शिरोडे, तो सगळा परिसर, आता कोकण बदललंय. खांडेकरांच्या काळातलं कोकण, खांडेकरांच्या काळातलं ते दारिद्र्य, त्यावेळचं ते लोकजीवन, ती सगळी एकूण अवस्था, तो समुद्र काठ, हे सगळं कसं असेल याचं एक चिंतन मी त्या 1, 2, 3 तासात करतो. पुढं मी त्याबद्दल बोलेन. मग कालांतरानं त्यांचं लग्न झालं, 1 मुलगी, 3 मुलं झाली वगैरे, हा सगळा भाग तुम्हाला माहित आहे. एकच गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये फार लवकर घडली, ते म्हणजे त्यांच्या पत्नी फार लवकर गेली. पती गेल्यानंतर पत्नीची आणि पत्नी गेल्यानंतर पतीची अवस्था काय होते हे जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. यशवंतराव चव्हाणांच्या सारखा एवढा खंबीर माणूस सुद्धा वेडोताई गेल्यानंतर खचला, हे आम्ही कुठंतरी त्यांच्या चरित्रात वाचतो. किंवा अगदी अलीकडं महानोर कवी गेल्यानंतर मी त्यांच्याबद्दल जेव्हा लेख वाचत होतो, त्यात एका लेखामध्ये उल्लेख आला की सौ महानोर गेल्या आणि सर अस्वस्थ झाले, त्या खुर्चीवर त्या बसत होत्या, तिथं जाऊन बसायला लागले, तासन तास बसायला लागले, अत्यंत बेचैन होते. अशी काहीतरी त्यांची अवस्था कशी झाली असेल. नटसम्राट मध्ये तरी आपण अप्पा बेलवलकरांची अवस्था पाहिलेलीच. तर खांडेकरांना 18 वर्ष पत्नी गेल्यानंतरच पुढचं जे जीवन लाभलं, ती 18 वर्ष त्यांची कशी गेली असतील याची कल्पनाही करत नाही. पण त्यांना हे एकाकी जीवन व्यतीत करावं लागलं. असे हे खांडेकर होते कसे? बालपणापासून त्यांचं जे चरित्रामध्ये अनेक चरित्र पुढे मी सांगितलं, वर्णन केलंय. आता चांगलं शरीर लाभणं, चांगली उंची लाभणे, गोरा गोमटा असणं, सगळ्यांनाच आपण बच्चन सारखं व्हावं, शाहरुख खान सारखं व्हावं असं कोणाला वाटत नाही. ते आपल्या हाती नाही आहे ना. जे काही शरीर आपल्याला मिळालंय ते आपलं, जी उंची आपल्याला मिळाली, जो रंग आपल्याला मिळाला, जे रूप आपल्याला मिळालं, ते स्वीकारावं. खांडेकर त्यांचं वर्णन असं केलंय पुस्तकात, बालपणापासून कृषी, अगदी किडकिडी, तोळा मासा प्रकृती, सतत ताप, त्यांना सतत ताप यायचा.
दृष्टी अडू डोळ्याचा त्रास पहिल्यापासूनच होता. काही लहान मुलांना मी आता बघायला लागलो, कोणाला चष्मा लागलाय काय, एक मला मागं दिसतो. अगदी लहानपणी चष्मा लागणं वाईट. 40 हा शब्दही मग त्यांच्याबद्दल खोटा ठरतो. मला साधारण 50 चष्मा लागला. लागायला नको होता पण लागला. खांडेकरांना अगदी लहानपणी चष्मा लागला. दृष्टी अदूच तरुणपणी सारखा त्यांना हिवताप व्हायचा. अरे शिरोड्याला जेव्हा होते तेव्हा त्यांना बऱ्याच वेळा, त्याला पुरस म्हणतात तिकडं, सर्प एक प्रकार, सर्पदंश त्यांना बऱ्याच वेळा झाले. का? ते कुठंतरी रानात जाऊन बसायचं. लोकात कट्ट्यावर असं आपल्यासारखं तरुण मंडळाच्या कट्ट्यावर बसणं हा खांडेकरांचा पिंड नव्हता. ते कुठंतरी बांधावर, कुठंतरी शेतात, कुठंतरी समुद्रकाठी, कुठंतरी असं एकांतात जाऊन बसायचं, म्हणजे चिंतन करायचं. त्यातून मग एखादी कथा सुचायची. असा माणूस, रक्तदाबाचा विकार फार लवकर त्यांच्या सोबतीला आला आणि तो शेवटपर्यंत त्यांच्या सोबतीला राहिला. असा माणूस सतत आजारी. खांडेकर बरे आहेत असं कधीतरी चुकून ऐकायला मिळायचं असं म्हणतात. खांडेकर नेहमी आले, नेहमी काहीतरी त्रास त्यांचा सुरूच असायचा. पण असा माणूस त्यांच्या पत्रव्यवहारात, त्यांनी लिहिलेले अनेक पत्र आहेत, हातकणंगले सरांनी काही पत्र केलेले आहेत. त्यांच्या लेखात, त्यांच्या मुलाखतीत, त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत, त्यांनी केलेल्या समीक्षेत, त्यांनी लिहिलेल्या चरित्रात, त्यांनी केलेल्या भाषणात खांडेकरांनी किती लिहिलं हे या जन्मात एका माणसाला सांगता येत नाही. एवढं लिहिलं. कादंबऱ्या लिहिल्या, कथा लिहिल्या, निबंध लिहिले, नाटक लिहिलं, समीक्षा लिहिली, प्रस्तावना लिहिली, चित्रपट कथा लिहिल्या, रूपक कथा लिहिल्या, काय काय सांगायचं, भाषांतर केलं. हे सगळं वाचत असताना कधीतरी पत्नी आणि मुलांचं आजारपण कुठंतरी त्याचा उल्लेख येतो. पण आपल्या आजारपणाविषयी, आपल्या प्रकृतीच्या तक्रारीविषयी खांडेकर फारसं कुठं लिहित किंवा बोलत नाहीत. सगळी अडथळ्यांची शर्यत पार करत या सगळ्या व्याधीकडं, शरीराच्या त्रासाकडं दुर्लक्ष करून त्यांनी आयुष्यभर वाचन, चिंतन, मनन, लेखन हा 4 कलमी कार्यक्रम त्यांनी आयुष्यभर केला. सांस्कृतिक कार्य केलं, शैक्षणिक कार्य केलं. कोल्हापुरातच हे सगळं घडलंय. तुम्ही लवटे सरांच्या पुस्तकात हे सगळं वाचलं असेल. प्रसन्न वृत्तीने ते लिहित होते. मला ज्ञानेश्वरांची पुन्हा पुन्हा आठवण येते. मी मराठीचा प्राध्यापक असल्यामुळं त्यांच्याच लोकांनी त्यांचा एवढा छळ गावाबाहेर बहिष्कृत केलं, छळ केला, टीका केली, सहन झालं नाही. ताटी बंद करून बसले, दार बंद करून. तुम्हाला माहित आहे त्यांच्या बहीण मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग लिहिले. पण ज्ञानेश्वरांच्या 4ही ग्रंथामध्ये कुठंही त्याचं प्रतिबिंब उमटल्याचं दिसत नाही. लेखनामध्ये ते आलं. आणि त्रास तरी किती खांडेकरांना व्हावा. आधी डावा डोळा, मग नंतर कालांतराने तो डोळाही गेला. एका डोळ्याला दिसू लागलं आणि शेवटी उजव्या डोळ्याला त्यालाही त्रास होऊ लागला. मग अशक्तपणा, मातृत्व, हे मोतीबिंदू, मग एका बाजूला वृद्धत्व, दुसऱ्या बाजूला अंधत्व, त्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला आल्या. आणि तुम्हाला माहित आहे शेवटी त्यांनी राम देशपांडे सारखे लेखक आणि त्यांनी दोन्ही डोळे गेल्यानंतर
लेखन थांबवलं नाही. असा हा डोळ्यांना कितीही त्रास झाला तरी त्यांनी आपली दृष्टी बदलली नाही. सृष्टीकडं त्यांनी त्याच प्रसन्नतेनं पाहिलं. हे खांडेकरांचं वेगळेपण आणि मोठेपण आहे. तुम्ही आम्ही काय केलं असतं? मला गेले 18 दिवस एका डोळ्याला थोडा त्रास होतो. तो त्रास झाला म्हणून मी आज या ठिकाणी उभा आहे. कारण मी खरे डॉक्टरांच्याकडे गेलो. मला डोळ्याला त्रास होतो आणि मग तिथं गर्दी असते म्हणून मी पाठक सरांना फोन केला. त्यांनी माझा नंबर लावला. पाठक सरांची परोपकारी वृत्ती ही नेहमी मला प्रत्ययाला येते, कारण इथले संस्कार आहेत. आणि 8-10 दिवस झाले तर मी काय आहे, मला डोळ्याला त्रास व्हायला मी असं मनातल्या मनात मला वाटलं खांडेकरांचं काय झालं असं. आणि म्हणून जगाला प्रकाश देणारा हा साहित्य ऋषी शेवटी अंधार सोबती झाला. डोळ्याला काहीही दिसत नसताना जगणं. आमच्या मिरजेला एक राम गोसावी म्हणून अंध कवी होते. मी कधीतरी त्यांच्या कविता मी सांगलीत असताना ऐकत होतो आणि मला वाईट वाटायचं की काय इथं अंध शाळेतही मी काही वेळा जात होतो. मला वाटतं सर आपण मूळभावना एकदा अंध शाळेत घेऊन गेलो होतो. तर त्या लोकांचं जगणं काय असेल त्याची कल्पनाही करवत नाही. तर असा हा माणूस 2 सप्टेंबर 1976 या दिवशी हा नंदादीप विजला. नंदादीप हे त्यांच्या राजारामपुरीच्या घराचं नाव आहे. ते तुम्हाला माहित आहे. हे सगळं जीवनाच्या प्रवासामधल्या या सगळ्या घडामोडी तुम्हाला सांगितल्या. खांडेकर शिरोड्याला गेले. 18 वर्ष तिथं राहिले. तिथलं 18 विश्व दारिद्र्य पाहिलं. तो सगळा कोकणचा निसर्ग पाहिला. आणि मग त्यांनी पुढच्या काळात जे लेखन केलं त्यांनी असं लिहिलंय की मी शिरोड्याला जाताना काय घेऊन गेलो. तुम्ही आम्ही प्रवासाला निघताना आमच्या लहानपणी शिदोरी न्यायची प्रथा होती. आता कुठेही जाताना काही न्यावं लागत नाही. जिथं तिथं खिशात फक्त पैसे. आता तेही नसले तरी चालतात. ते काय कसलं पे, गुगल पे, फोन पे मला अजून येत नाही. खांडेकरांनी असं लिहिलंय. जया गडकरांनी जे पुस्तक त्यांच्याविषयी लिहिलंय की मी शिरोड्याला गेलो. माझ्यासोबत केशवसुतांच्या कवितेचं पुस्तक. फक्त केशवसुतांच्या कवितेचं पुस्तक. ज्या केशवसुतांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि मानवता हा विचार मराठी काव्यामध्ये रुजवला. त्या केशवसुतांचा प्रभाव किती होता नंतरच्या काळात कळतं की समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकरांचा प्रभाव किती होता. तर ते केशवसुतांच्या कवितेचं पुस्तक फक्त घेऊन ते शिरोड्यात गेले आणि तिथलं जीवन त्यांनी अभ्यासलं, बारकाईनं पाहिलं. तिथलं जीवन त्यांना कळले आणि मग ते लेखनाकडे वळले असं कुठेतरी म्हटलं. आणि 18 वर्ष ते तिथं एका बाजूला शिक्षक तर दुसऱ्या बाजूला लोकशिक्षक म्हणून राहिले. तिथला सगळा शाळा कशी उभी केली, वर्गणी कशी गोळा केली, मुख्याध्यापक झाले, अडचणी काय आल्या, हा सगळा वेगळा विषय. किती लिहिलं या माणसाने. मगाशी म्हणालो की मी अजूनही पूर्ण वाचलेलं नाही. कवटे सरांशी चर्चा करताना लक्षात येते की मी एक 85 ते 90% साधारण वाचलंय. अजून माझंही 10% राहिलंय. सकाळीच मी लवटे सरांची रेडिओवरची मुलाखती ऐकली तेव्हाही ते बोलत होते की अजून बरंच अप्रकाशित, असंपादित असं राहिलं. 17 कादंबऱ्या लिहिल्या.
43 कथा संग्रह लिहिले, 15 लघुनिबंध संग्रह आहे, 4 रूपक कथा संग्रह आहे, 11 लेख संग्रह आहेत, 4 व्यक्तींची चरित्र आहेत, 3 आत्मचरित्र लिहिलेले आहेत, 3 अनुवादित रूपक कथांचा संग्रह आहे, 2 काव्य संग्रह आहेत, 3 भाषणाचे संग्रह आहेत, लंकाचं राज्य हे एक नाटक लिहिलेलं आहे, 3 नाट्य समीक्षेची पुस्तकं लिहिलेली आहेत, 2 गौरव ग्रंथ, त्यातला एक यशवंत जोशी गौरव ग्रंथ आहे आणि दुसरा कोल्हटकर गौरव ग्रंथ आहे, 24 चित्रपटाच्या कथा लिहिलेल्या आहेत आणि एक प्रस्तावना संग्रह हे आहे. आणि राहिलेलं मोठ्या प्रमाणावर लवटे सर जे संकलित करतात ती 28 पुस्तकं आता आलेली आहेत. माझ्या माहितीप्रमाणे अजून 7 पुस्तकं यायची आहेत, त्याची प्रक्रिया सुरू आहे. जे लवटे सरच 35 पुस्तकं यांची राहिलेली अप्रकाशित अशी राहिलेली ते म्हणतायत. खांडेकरांची 15 चरित्र आपल्याकडे उपलब्ध आहे, विद्यापीठाच्या लायब्ररीत आहे, करवीर वाचन मंदिरात आहे. जया दडकरांचं मला सांगितलं, शेवडे गुरुजींचं आहे, माका देशपांडेंचं आहे, हातकणंगलेकरांचं आहे. त्यांच्यावर अनेक पुस्तकं आहेत, समीक्षा ग्रंथ आहेत, यशस भोसलेपासून मुश्रीफ खांडेपर्यंत आहेत. अनेक विशेषांक आहेत. त्यांची स्मृती संग्रहालय कोल्हापुरात आणि तिथं आहे. हे सगळं ठीक आहे. त्यांनी जे लिहिलं सांगलीत असताना त्यांना जो अनुभव आला, मीही सांगलीत 4 वर्ष राहिलोय, पण मी खांडेकरांनंतर बऱ्याच वर्षाने मी सांगलीत राहिलो. माझ्या वेळची सांगली जरा बदललेली, सुधारलेली असं म्हणणं फार अवघड होतं, पण जरा बदललेली सांगली होती. त्यांच्या काळातली सांगली मी एका पानाची कहाणीमध्ये, कारण कर्मठपणा, अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीवाद, अस्पृश्यता या सगळ्या गोष्टी सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांच्या काळात होत्या. माझ्या काळात कदाचित थोडं फार नव्हे, काही अनुभव आम्हालाही येत होते, पण या वातावरणाचा अभ्यास, या वातावरणाचं चिंतन खांडेकरांनी केलेलं आहे. एका शब्दात सांगायचं तर पुण्याच्या सदाशिव पेठेच्या सनातनी वृत्तीचा थोडासा पगडा सांगलीवरही होता. तिथं खांडेकर लहानाचे मोठे झाले, ते वाचन करत राहिले. मग सांगितलं, केशवसुतांच्या कविता वाचल्या, आगरकरांचे निबंध वाचले, हरिभाऊंच्या कथा कादंबऱ्या वाचल्या, कोल्हटकरांची नाटकं वाचली, रामायण महाभारत वाचलं, संतांचे सगळे अभंग वाचून काढले. आणि हे सगळं वाचन चिंतन झाल्यानंतर त्यांनी लेखनाला सुरुवात केली. कथाकार आणि कादंबरीकार या 2 दृष्टीनं खांडेकर अतिशय गाजले. योगायोग असा की त्यांनी जी पहिली कथा लिहिली त्याचं नाव आहे घर कुणाचे, आणि ती लिहिली 1923 ला. आता आपण 2023 मध्ये आहोत. असाही उल्लेख आहे की ती खरं लिहिली 1919 ला, पण ती प्रकाशित झाली 1923 ला. लवटे सरांच्याच एका पुस्तकात याचा उल्लेख. पहिली कथा 1923 मध्ये त्यांनी लिहिली, म्हणजे आज 100 वर्षे झाली. विशेष असं की ऑगस्ट 1923 असंही त्या कथेच्या खाली उल्लेख आहे. भाऊबीज नावाचा त्यांचा कथासंग्रह लवटे सरांनी संपादित केलाय आणि त्याच्या खाली ऑगस्ट 1923 म्हणलंय. काल परवाच ऑगस्ट संपलेला आहे. बरोबर 100 वर्षाने त्यांच्या लेखनाचं आपण स्मरण करतो. घर कुणाचे पहिली कथा कशावर आहे? शास्त्री बुवा, बुवा महत्वाचा शब्द, आणि पंत, मला याचा अर्थ कळतो. बुवा आणि पंत कोण असतात गावात?
हे आपल्याला कळतं. 50, 60, 70 वर्षापूर्वी हे बुवा आणि हे पंत समाजातल्या काही लोकांना कशा पद्धतीनं छळत होते, कर्मकांडाच्या निमित्तानं त्रास देत होते, त्यांना लुटत होते, हे खांडेकरांच्या पहिल्या कृतीत वाचायला मिळतं. म्हणजे पहिली कथा लिहिताना त्यांनी समाजातल्या आपल्याच जातीतल्या काही लोकांच्याकडून कशा प्रकारचं वर्तन होतं. मला ती कथा वाचताना अत्र्यांचं नाटक आहे, गोवा तेथे बाया नावाचं, वृक्ष तेथे छाया, ब्रह्म तेथे माया आणि गोवा तेथे बाया नावाचं अत्र्यांचं अतिशय विनोदी नाटक आहे. पण हे केवळ विनोदी नाटक नाही, त्यातूनही ही समस्या गोवाबाजी कशी असते, हे लोक गोवाच्या नावानं कसं वागतात. अलीकडच्या काळातही काही मंडळी आता तुरुंगात आहेत, असे गोवा मोठे गोवा आपल्या देशातले ते कसे वागतायत हे आपल्याला माहित आहे. सांगायचं कारण पहिली कथा आपल्याच गावातल्या सांगलीतल्या ही माणसं कशा पद्धतीनं वागत होती याच्यावर लिहिलेली आहे. मग त्यांनी पहिली कथा, पहिला निबंध, पहिली कादंबरी या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. हृदयाची हाक त्यांची पहिली कादंबरी. मी तुम्हाला सांगितलं की केशवसुतांचा प्रभाव होता. मुला मुलींच्या लग्नासाठी पालकांनी पुढाकार न घेता त्यांना स्वातंत्र्य द्यावं, त्यांच्या हृदयाची जी हाक असेल त्यांच्या मनाचा विचार करून मुला मुलींची लग्न ठरवावीत, हे खांडेकर 1930 मध्ये सांगतायत. तेव्हा स्त्री स्वातंत्र्य, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष, स्त्रीवादी चळवळ या सगळ्या गोष्टी नव्हत्या. म्हणाल गोरे, अहिल्या रांगणेकर किंवा अनेक जे गोदावरी परुळेकर या सगळ्या चळवळीच्याही अगोदर खांडेकर हा पुरस्कार करतायत. म्हणजे खांडेकरांच्या विचाराची दिशा, स्त्रियांच्याकडे पाहण्याची दिशा यातून आपल्या लक्षात येते. उल्कासारखी कादंबरी त्यांनी लिहिली, त्यातही एखाद्या मुलींची शोकांतिका कशी होते. आणि जरी सुधारणावादी असं म्हणणारा एखादा शिक्षकही आपल्या मुलीच्या शोकांतिकेला कसं कारणीभूत होतो हेही कळतं. क्रौंचवध नावाच्या कादंबरीतून समाजवादाचा आणि गांधीवादाचा पुरस्कार त्यांनी केला. त्याने असं म्हटलं, उद्याचे नवे जग सुखी व्हायचे असेल तर जीवनात भोग आणि त्याग, काव्य आणि कृती, बुद्धी आणि भावना यांचा सुंदर मेळ पडला पाहिजे. एका वाक्यात उद्याचं जग, खांडेकरांनी आजच्या जगाचं चिंतन केलंय, भविष्य काळाचा विचार केला आणि ते म्हणाले की भोग आणि त्याग, नुसता भोग किंवा नुसता त्याग नको आहे, दोन्हीचा संगम, परमार्थ आणि प्रपंच या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत. या पद्धतीनं त्यांनी हे सांगितलं. त्यांची माझ्या दृष्टीनं आणखीन एक महत्वाची कादंबरी आहे जी आमच्या जीवनावर आहे, शिक्षकांच्या जीवनावर आहे. मी नेहमी सांगतो की आमच्या जातीवर, शिक्षक ही आमची जात. आमची जात कुठली तर शिक्षक, आम्ही शिक्षक आहोत. आणि अश्रू नावाची कादंबरी, त्यातला शंकर मास्तर ही एक मध्यमवर्गीय शिक्षक. आता पुन्हा 5वा, 6वा, 7वा, 8वा येणार आहे का नाही माहित नाही, येईल. हे सगळे आयोग येण्यापूर्वीचे शिक्षक. आत्ताचे शिक्षक, आत्ताच्या शिक्षकांची माझ्यासह आर्थिक परिस्थिती चांगली आहे. केवळ पगारच चांगले आहेत नव्हे, तुम्हाला आनंदानं सांगतो पेन्शन ही चांगली आहे. तुमच्या भविष्याचा विचार करू नका, पेन्शन घेऊ नका, पेन्शन फार चांगली आहे. त्या काळातले शिक्षक किती पगार असतो? लाटकर सर पहिला पगार किती होता? 31 रुपये. कल्पना करा, पहिला पगार लाटकर सरांचा 31 रुपये. त्याच्या अगोदर कितीतरी वर्ष मी असं वाचलं, मुख्याध्यापक झाल्यानंतरही
त्या शाळेत खांडेकर 80 रुपये पगार घेत होते. खांडेकरांच्या चरित्रात आले 80 रुपये. आणि जेव्हा चित्रपट कथा लिहिल्यानंतर तुम्हाला 500 रुपये मिळतील, सकाळी लवटे सरांनी हे सांगितलं. आणि मग ते आले आणि मग ते चित्रपट कथा लिहू लागले. 80 रुपयाहून एकदम 500 रुपये. मला आठवतंय, मी बेळगावला माझी सुरुवात झाली, मी प्राध्यापक झालो, पगार 200 रुपये. माझं लग्न ठरलं. सासूरवाडीचे लोक कन्नडमध्ये विजापूर सासूरवाडी असल्यामुळे मला विचारले पगार किती. 200 रुपये सांगितल्यावर त्यांचा चेहरा पडू लागला अनेक पाहुण्यांचा. त्यांनी कदाचित आमच्या सासऱ्यांना विचारलं असेल 200 रुपये पगार आणि ते पोराला कसं काय. मग मी त्यांना सांगितलं पुढच्या वर्षी वाढणार, पुढच्या वर्षी वाढणार. मी पुन्हा येईन सांग, पुढच्या वर्षी वाढणार. तसं पुढच्या वर्षी वाढला नाही. शेवटी मला बेळगाव सोडून यावं लागलं. पण पहिला पगार 200. आणि मी जेव्हा 28 फेब्रुवारी 2017 KMC मधून निवृत्त झालो, त्या दिवशी माझा पगार होता 1,65,000 रुपये. 200 ते 1,65,000 हे भाग्य खांडेकरांच्या काळातल्या, खांडेकरांच्या पिढीतल्या त्या शिक्षकांना लाभलं नाही. म्हणून अश्रू वाचताना, कादंबरीचं नाव अश्रू, अश्रू गाळावे तशी परिस्थिती होताली होती, समाजात होती. आणि जिकडं तिकडं गरिबी. आणि त्या कादंबरीत खांडेकर त्या मास्तरांच्या सांगतायत की तेव्हापासून एक रोग आपल्याला जडलाय. तुम्हाला एक रोग जडला. एक सिनेमा आला तो प्रेम रोग, ते वेगळं. सर्दी खासी ना मलेरिया हुआ असं काहीतरी गाणं होतं, मला ते आवडायचं. तसं पैशाला देव मानण्याची एक रोग आम्हाला जडलेला आहे. पैसा या प्यार. 71 साली मी सोलापुरात होतो. रंगा वैद्य हे नाव सरांनी ऐकलंय, संचारचे संपादक होते. ती निवडणूक होती आणि दमानी म्हणून एक गुजराती शेठजी 2-3 वेळा निवडून आले ते. आणि दमानी शेठच्या विरुद्ध सगळ्या विरोधी पक्षाच्या वतीनं, सोलापुरातले सर्व विरोधी पक्ष त्यांच्या वतीनं रंगा वैद्य आणि विरुद्ध दमानी. आणि सगळ्या गावात एकच वाक्य असायचं, पैसा या प्यार. पिक्चरही असेल कदाचित, तेव्हा मी पिक्चर बघत नव्हतो कारण किस्सा मोकळा असायचा. तसं आजच्या काळामध्येही पैसा, खांडेकरांनी असं लिहिलंय, नव्या जगात फक्त एकच देव आहे आणि तो म्हणजे पैसा. गरिबीमुळे आयुष्यात वाटेल त्या तडजोडी कराव्या लागतात. त्यासाठी इमान विकावे, निष्ठा विकाव्या, तत्वांना तिलांजली द्यावे, हे त्याला मान्य नाही. हा जो शंकर मास्तर आहे त्याला हे मान्य नाही, त्याला मान्य नाही, हेच खांडेकरांना मान्य नाही. आणि त्यातच खांडेकरांनी एक फार महत्वाचं वाक्य लिहिलंय. त्या कादंबरीतलं सगळ्यात चांगलं वाक्य खांडेकर लिहितायत, कधी काळी या जगाचा उद्धार झाला तर तो शिक्षकामुळे. असा अदम्य आत्मविश्वास शिक्षकांच्या बद्दल खांडेकरांना होता. आणि एक सरळ मार्गी, कष्टाळू, दयाळू असा शिक्षक कसा जगत होता. आणखीन एक कादंबरी तुम्हाला माहित आहे, 2 ध्रुव. आज समाजात 2 ध्रुव आहेतच, गरीब आणि श्रीमंत आहेत, पुरोगामी आणि प्रतिगामी आहेत, आहेरे आणि नाहीरे आहेत, खेड्यातले आणि शहरातले आहेत, धनवान आणि बेकार आहेत. इतरत्र फिरावं लागत नाही. एका मुंबई शहरामध्ये तुम्ही गेलात तर एकाच मुंबईत मलबार हिलचा परिसर आहे, जुहू बीच आहे, तिथं सगळे सिनेमातले स्टार त्या परिसरात राहतात. श्रीमंती काय असते, श्रीमंती काय आहे याचं दर्शन तिथं घडतं. आणि तिथून आपण धारावीच्या परळच्या परिसरात गेलो
धारावीची झोपडपट्टी बघितली की जी आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते म्हणजे आहेच. ती काय आपल्या अभिमानाची गोष्ट नाही आहे. बघा, आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आमच्या राजधानीत, आमच्या मुंबईत आहे, असा अभिमानानं सांगायची गोष्ट नाहीये, पण ती आहे, आजही आहे. 2 ध्रुवाचं अंतर आहे, हे अंतर कमी व्हावं. आणि इथं या कादंबरीमध्ये एका बाजूला मालक वर्ग म्हणजेच भांडवलदार आणि दुसऱ्या बाजूला कामगार वर्ग म्हणजे श्रमिक यांच्यातलं संघर्ष चित्रित करून खांडेकर श्रमजीवी जनतेच्या भूमिकेचा विचार या ठिकाणी करतायत. म्हणजे एका बाजूला गांधीवाद, खांडेकरांच्या आतापर्यंतच्या सगळ्या कादंबऱ्यातून गांधीवाद, कारण तो गांधीजींचा काळ होता. 1920 नंतरचा काळ हा गांधीजींचा काळ होता, गांधी युग होतं आणि खांडेकरांच्यावर गांधीजींचा प्रचंड प्रभाव होता. आणि एका बाजूला गांधीवाद आणि या कादंबरीपासून या निमित्तानं मार्क्सवाद, हा जो मार्क्सचा विचार आहे की श्रम करणाऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे आणि भांडवलदाराकडून जे शोषण होतं त्यातून मुक्ती मिळाली पाहिजे, हा जो कार्ल मार्क्सचा विचार, तोही विचार यात आला. म्हणजे श्रम महत्वाचं. बसवेश्वरांनी तरी दुसरं काय सांगितलं? जे मार्क्स सांगतो तेच बसवेश्वर सांगतो. काय कवे कैलास, श्रम करा, तेच तुमचं कर्तव्य आहे. तर या पद्धतीनं अशा अनेक कादंबऱ्या आहेत. मी सगळ्या कादंबऱ्या सांगत नाही. एकच शेवटच्या कादंबरीचा उल्लेख करतो, ययाती, ज्याच्यामुळं ज्ञानपीठ मिळालं ते ययाती. महाराष्ट्र राज्याची कधी स्थापना झाली? महाराष्ट्राची स्थापना कधी झाली सांगा? 1 मे 1960. हे बाळांनो तुम्हाला माहीतच पाहिजे. स्वातंत्र्य कधी मिळालं हे केवळ जिलेबी त्या दिवशी खायला मिळते म्हणून तो दिवस लक्षात ठेवायचा नाही. आज काय नाही, आज जिलेबी मिळते म्हणजे 15 ऑगस्ट असणार असं नको. आम्हाला लेमन गोळ्या मिळायच्या, हाताची किडी भाजवा नाही, तुम्हाला जिलेबी मिळते, आम्हाला एक लेमन गोळी छोटी मिळायची आणि आम्ही वाट बघायचो 15 ऑगस्ट कधी आहे, त्या दिवशी आपल्याला एक लेमन गोळी. तुमच्या आमच्या बालपणातला हा फरक आहे. तर महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर जे पुरस्कार सुरू झाले त्यातला पहिला उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार ययातीला मिळाला. साहित्य अकादमीचा पुरस्कार राष्ट्रीय पातळीवरचा ययातीला मिळाला. 1974 भारतातला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार या कादंबरीला मिळाला. ही कादंबरी हा एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. एका वाक्यात सांगायचं तर ही खांडेकरांनीच लिहून ठेवलंय. मी ययाती का लिहिली हे सांगताना त्यांनी लिहिलंय ही ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसार कथा आहे, शर्मिष्ठेची प्रेम कथा आहे आणि कच्याची भक्ती कथा आहे. एका वाक्यात सांगायचं, खांडेकरांनीच असं लिहिलंय, ही शुद्ध पौराणिक कादंबरी नाही. मला तो ययाती कसा होता, ती देवयानी कशी होती, ती शर्मिष्ठा कशी होती, तो कच कसा होता हे सांगायचं नाही. आत्ताच्या काळात ययाती कोण आहेत, ययाती कसे आहेत, कशा पद्धतीनं वागतायत, तो ययाती कसा, मुलाचंही तारुण्य मला मिळावं एवढा सुखासाठी आपापलेला किळसवाणा अशा प्रकारचा होता. खांडेकर लिहितायत कल्पना तीच, पण आत्ताच्या काळात सत्तेसाठी, संपत्तीसाठी सगळं मला मिळावं, कोणत्याही मार्गाने मिळावं, सगळे ययाती धुडगूस घालतायत. जे बसलेत खुर्चीवर
काहीही करून ते टिकवायचं आणि ज्यांची खुर्ची गेलेली आहे ते काहीही करून ते मिळवायचं. काही विशिष्ट डाव्या पुरोगामी पक्षांचा अपवाद वगळता मी काय म्हणतो लक्षात घ्या. सर सकट सगळे असं नाही. एखादा मधु दंडवते होताच ना, एखादा यशवंत जोशी होताच ना, एखादा मलाबादे होतेच ना, आमचे शंकर धोंडी पाटील होते ना. आज हे कोणीतरी असतील, एकाच दुसरा नाव सांगणं फार कठीण जातं. कारण एनडीए आणि पानसरे गेल्यानंतर नाव कोणाचं सांगायचं असाही प्रश्न येतो आदर्श राजकारणाचा. तर सर्व क्षेत्रात, अगदी उद्योगाच्या क्षेत्रात जास्तीत जास्त मला मिळावं. अदानीचं नाव ऐकतो पण असे अनेक लोक आहेत. अनेक अदानी या देशात आहेत. गल्लोगल्लीचे मोदी या देशात आहेत. अनेक लोक आहेत. ययाती म्हणजे काय? अति सुख लालसा. अति मिळावं, कितीही मिळालं तरी आणि पाहिजेच. 8वा आयोग आम्हाला नको असं कोणी म्हटलंय का? पगार वाढलेत का नाही? डीए वाढला की नाही? आता काय डीए वाढवू नका अशी आपण काय मागणी केली? 4% वाढल्याची बातमी आली तर आमच्या स्टाफरूम मध्ये एखादा काही ठराविक लोक होते. 4% वाढलं होय, 6% वाढलं असतं जरा बरं झालं असतं. ही लालसा. एखाद्याने सांगितलं तुम्हाला की मला परवा मी सहज तिकीट काढलं आणि 1 लाखाची लॉटरी लागली, तर आपण पटकन त्याला 1 लाखाची लागली होय, 5 लाखाची लागली असती जरा बरं झालं. ही माणसाची मनोवृत्ती आहे. माणसाची मनोवृत्ती आहे. मी कुठंतरी गेलो आणि घरात सांगितलं मला आज 5,000 रुपये मिळाले, समाधान होत नाही. चेहरा सांगतो ना, घरातल्यांचा चेहरा, ते काय बोलत नसले तरी चेहरा सांगतो. कदाचित त्यांना वाटतं 10,000 मिळाले. फरक आज आम्हाला मिळाला कुठला तरी, किती मिळाला? 1,32,000 मिळाला. हो, 2,32,000 मिळाला असतात तर ही जी मनोवृत्ती आहे, हीच ययातीची मनोवृत्ती आहे. हेच खांडेकरांनी लिहिलंय. आणि यंत्रसामुग्री आली, सुखसाधनं आली, मोबाईल आले. माझ्या लेकीला मी 4 दिवसापूर्वी सांगितलं की माझ्या मुलाने मला एक नवीन मोबाईल घेऊन दिलाय मागच्या आठवड्यात. ती म्हणली बाबा किती हजाराचा आहे? 17,000चा आहे. फक्त प्राध्यापकाची, प्राचार्याची मुलगी ना, फक्त. मी म्हणलं मग काय 30-40,000चा चांगला घ्याल की नाही, तर तुम्हाला काय कमी आहे का? मी म्हणलं माझा 8,000चा होता, त्याच्या आधी 4,000चा होता. मला आनंद आहे, माझ्या मुलाने आता 17,000चा घेऊन दिला, मला आनंद आहे ना. पण ही मनोवृत्ती आपली कमी झालेली आहे. हीच ययातीची वृत्ती. आणि म्हणून कथा असतील, कादंबरी असतील, मी अनेक कथा सांगणार होतो. एकच कथा फक्त, कथेचा आशय सांगतो की ज्या कथेचा आशय आजच्या काळाला अनुसरून तुम्हाला सांगितलं पाहिजे. खांडेकरांना बहीण नव्हती. एक दुःख होतं. अनेक ठिकाणी त्याने अनेक लेखात, अनेक कथेमध्ये खांडेकरांनी भाऊबीज या विषयावर 5 कथा लिहिल्या. त्यांचं दुःख होतं. बहीण नसलं की काय दुःख होतं की ज्याला बहीण नाही त्यालाच कळतं. भाऊ नसेल तर काय दुःख होतं, ज्याला भाऊ नसतात त्यांनाच कळतं. आई वडील गेल्यानंतर काय दुःख होतं, आता माझ्यासारखं ज्यांचे आई वडील जातात त्यांनाच कळतं. आणि म्हणून खांडेकरांनी अनेक कथा लिहिल्या. त्यातली एक कथा मला जी अतिशय भावली, फकीराची भाऊबीज या नावाची कथा सांगलीतली आहे. ते फिरत फिरत सांगलीत गेले आणि मग असंच अस्वस्थ अवस्थेत फिरत फिरत इकडं तिकडं फिरत 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 नदीकाठी गेले. आणि तिथं त्यांना दिसलं की एक कोणीतरी बाई नदीच्या अगदी काठावर जाऊन उड्या मारतात. खांडेकरांनी पटकन पाहिलं, ते गेले, तिला त्या पाण्यातून बाहेर काढलं. म्हणलं काही वेळाने ती बोलायला लागली. त्याने विचारलं बाई काय झालं? ती म्हणली मला सुखानं मरू द्या की. म्हणले का मला आणलं? मला सुखाने जगता येत नाही आणि तुम्ही मला सुखानं मरूही देत नाही.
म्हणले काय झालं? त्या बाईने सांगितलं आधी की तुम्ही मला शिवला हेच वाईट. ब्राह्मण आहे ना, शब्द आहेत त्यात. ब्राह्मण आहात तुम्ही, मला शिवलात, मी अस्पृश्य आहे, मी गुरुड येणार, गुरुड समाजातले त्यांनी सांगितलं. ते म्हणले मला शिवलात तुम्ही आता सकाळ तुमचे लोक तुम्हाला जाती बाहेर घालवतील. त्यावेळचं वातावरण असं होतं. म्हणला तुमचे लोक घालवतील, तुमच्या बायका पोरांना त्रास होईल, तुमची बहीण भावंड तुम्हाला त्रास देतील. हा नायक म्हणजे स्वतः खांडेकरच, ही आत्मकथा आहे असं हे खांडेकरांनी त्या लेखात लिहिलंय. ते म्हणाले त्यावेळी फकीर अवस्थेत असतानाची ही कथा आहे. ते म्हणले काही घाबरू नकोस, मला बायको नाही, पोरं नाहीत, भाऊ नाहीये. तर बहीण म्हटलीस तर तूच माझी बहीण. नदीकाठी असं जीव द्यायला गेलेल्या एका अनोळखी परक्या अस्पृश्य समाजातल्या स्त्रीला हा नायक म्हणतो तूच माझी बहीण. का? तर मला बहीण नाही आहे ना, त्यामुळं आजपासून तूच माझी बहीण. का ह्या वाटेला आलीस? तर ती सांगते माझा नवरा काल मरण पावलेला आहे, 4 कच्ची घरात आहेत. एका सावकाराकडून त्यांनी कर्ज काढलंय. तो सावकार रात्री माझ्या घरी आला आणि त्याने मला धमकी दिली की उद्या सकाळपर्यंत माझे जे 100 रुपये तुमच्याकडे येणार आहेत ते द्यायचं, नाहीतर तुझं काही खरं नाही. घाबरून मी ते म्हणले एवढंच ना, ठीक आहे, घरी चल, दिवाळी जवळ आलेली आहे, मी तुला 100 रुपये भाऊज बीज म्हणून देतो, कारण मी फकीरच आहे. आणि म्हणून त्यांनी ती भाऊबीज दिली आणि त्या स्त्रीवरचं संकट टळलं. अशी ही कथा आहे. अशा अनेक कथा आहेत. मी त्या सगळ्या कथा सांगत नाही. खांडेकरांच्या सगळ्या लेखनांचा सारांश एकच. खांडेकरांनी समर्थन प्रबोधनाचं केलं. खांडेकरांनी आदर्श पिढी घडवायचा प्रयत्न केला. खांडेकरांनी या समाजाचं आदर्श स्वप्न पाहिलं. अमृतवेल ही कादंबरी वाचा, म्हणजे तुम्हाला ते कळतं. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही ही मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न त्यांच्या प्रत्येक निबंधात, मी तुम्हाला अनेक निबंध सांगितले असते, तुकारामावरचे निबंध आहेत, अनेक निबंध आहेत, पण वेळेअभावी सांगता येत नाहीत. खांडेकरांच्या सगळ्या लेखनाचा प्रवास हा पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे आणि मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे असं झालेलं आहे. त्यांच्या सगळ्या कादंबरीत त्यांचे सगळे नायक ध्येयवादी आहेत, देशभक्त आहेत, आणि त्यांच्या सगळ्या कादंबरीत, सगळ्या कथेत, सगळ्या निबंधात सत्य, सेवा, दया, परोपकार, प्रेम, त्याग, भक्ती, कृतज्ञता याच सगळ्या गोष्टी येतात. आणि म्हणूनच समता प्रस्थापित व्हावी असं त्यांना वाटतं, विषमता नष्ट व्हावी असं त्यांना वाटतं, समाजात सलोखा व्हावा असं त्यांना वाटतं. समाजवाद, गांधीवाद, मार्क्सवाद या सगळ्यांचा संगम होऊन एक मानवतावाद या समाजात निर्माण व्हावा. आणि जे खांडेकर आमच्या साहित्यामध्ये कलावाद की जीवनवाद हे जे युद्ध होतं, याच कोल्हापुरात ही कुस्ती रंगली असं वर्णन करतायत. नासी फडके हे कलावादी आणि वि स खांडेकर हे जीवनवादी. हाच त्यांचा जीवनवाद होता आणि हेच खांडेकरांना सांगायचं होतं. आत्ताच्या काळात आपल्या कोल्हापुरात खांडेकरांच्या या विचाराची अधिक गरज आहे. हे अलीकडच्या एका घटनेवरून आपण बोध घेतला पाहिजे. या शाळेचं नाव सुसंस्कार आहे. खांडेकरांनी तरी आपल्या साहित्यातून दुसरं काय केलं?
समाजावर संस्कार करण्याचा प्रयत्न केला. खांडेकरांच्या सगळ्या लेखनाची इमारत चिंतनशीलता, सहृदयता, संवेदनशीलता आणि मानवता या 4 खांबावर उभी आहे. म्हणूनच त्यांना ते ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं. लवटे सरांनी खांडेकरांचं जे पुस्तक लिहिलंय, तुम्ही सर्वांनी हे पुस्तक वाचलं असेल, चुकून कुणी वाचलं नसेल तर माझी तुम्हाला आग्रहाची, कळकळीची, तळमळीची नम्र विनंती आहे की हे पुस्तक वाचा. कोल्हापुरातल्या प्रत्येक माणसाने, कारण कोल्हापूर आणि खांडेकर यावर स्वतंत्र प्रकरण आहे, ते वाचलं पाहिजे, संस्कार घेतले पाहिजेत. तर आपल्या कोल्हापुरात मला वाटतं की परवाच जो प्रकार घडला असे प्रकार होणार नाहीत. शाहू महाराजांच्या भूमीत जे घडलं ते घडायचं नसेल तर खांडेकरांचे संस्कार, संस्कारशील विचार हे तुमच्या आमच्यापर्यंत पोचले पाहिजेत. खांडेकरांच्या विषयी पान 165 वर 4 ओळी ज्या लवटे सरांनी लिहिलेल्या आहेत त्या मी मुद्दाम तुम्हाला वाचून दाखवतो. या पुस्तकाचं तुम्ही वाचन करा, चिंतन करा, पारायण करा. सर लिहितात, वि. स. खांडेकरांनी समाजवाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये आचार धर्म म्हणून स्वीकारली. ती स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आलेल्या नव्या पिढीत रुजावीत म्हणून आंतरभारतीय शिक्षण मंडळाची स्थापना केली व आंतरभारतीय विद्यालय सुरू केले. त्याच्या माध्यमातून वि. स. खांडेकरांनी शिक्षणाचा प्रारंभ कोल्हापुरात केला. मला आंतरभारतीचीच ही एक शाखा, आंतरभारतीचीच ही एक फुटलेली पालवी, त्याचेच आपण एक घटक आहोत. साने गुरुजींचा आंतरभारतीचा जो विचार, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, हेच तुमचं ब्रीद आहे, हे विश्वची माझे घर, हेच खांडेकर सांगतायत. आणि म्हणून भोवताली वातावरण वाईट आहे. पुराणामध्ये कामातुराणाम न भयम न लज्जा असं वर्णन होतं. मला वाटतं गोपीनाथ तळवलकरांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये 2002-03च्या दरम्यान असाच एकदा राजकीय महाराष्ट्रातला संघर्ष उठावून आला होता, सध्या आलाय तसा. त्यांनी एक अग्रलेख लिहिला, सत्ता पुराणाम न भयम न लज्जा. अशी एकूण भोवतालची परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती आहे, समाजात वाईट बिघडत चाललेली अशी परिस्थिती आहे. आम्ही बंधुभाव विसरत आहोत. अशा काळात अशा एका ऋषी तुल्य एक शिक्षक, एक संत, एक सुधारक आणि एक कार्यकर्ता ज्यांच्या व्यक्तित्वामध्ये दडलेला आहे असा एक थोर साहित्यिक, थोर समाज सुधारक, थोर तत्वज्ञ, थोर अभ्यासक, थोर लेखक आणि समाजाचा थोर हितचिंतक असलेल्या भाऊसाहेब खांडेकरांना मी पुन्हा एकदा वंदन करतो. आणि तुम्ही एवढा वेळ झाल्यानंतरही शांतपणे ऐकलात याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. लवटे सरांनीच मला, लाटकर सरांनी माझ्या नावाची शिफारस पाठक सरांच्याकडे आलेली स्वीकारली, भोगम सरांनी ती स्वीकारली. आपण सर्वांनी हे चांगलं नियोजन केलं, याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आज आपल्या या कार्यक्रमामध्ये अतिशय कमी वेळामध्ये वि. खांडेकरांचं बालपण आणि वडिलांच्या आजारपणाच्या काळामध्ये